आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज झाला असं आहे की आज गुढीपाडव्यामुळे यांना पण सुट्टी आहे, म्हणून आज थोडंसं मजा मजा होणार आहे घरी. कारण माझा दिवस नेहमीचा असा बोरिंग जातो ना, आणि ते घरी राहिले तर आवनीला सांभाळता, थोडंसं घरचं काम पण करायला लागतं आणि छान वाटतं, मस्त मला आराम राहतो. आणि स्वयंपाकाचं वगैरे पण मग काही थोडंफार बनवून घेते. त्यांचं काय असे नाटकं नसतात की हेच बनव तेच बनव आणि मला हेच खायचं ते खायचं, असं काही नाही. त्यांचं काय पण बनवलं होतं खाऊन घेता, मग ते पण थोडं हँडल होऊन जातं. नाही तर सकाळ सकाळी उठून टिफिन बनवा हे बनवा, रोजची धावपळ चालू होती. रोजच्या धावपळीने नाही एखादा दिवस निवांत भेटला ना मग मस्त वाटतं असं. आता माझे पण जे कामं राहिलेले असतील मी ते करून घेईल. मला पार्लरमध्ये पण जायचं होतं, इकडे तिकडे थोडंसं जाऊन येईल. आणि मग काय आताच मी ना इडली खाल्ली आहे, इडली आणली होती त्यांनी मॉर्निंगला, मस्त इडली वगैरे खाल्ली. एवढं काम पडले, आता हे भांडे वगैरे घसून घेईल. हे भांडे लावायचे, हे घसायचे, कपडे धुवायचे, घर आवरले. या मॅडमचं काहीतरी चाललंय, बदका बदका सकाळपासून बदका 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 नाचरे घालू लावले. हिला मी पोयम शिकवली आहे ती नाही का, बदका बदका नाचरे तुझे पिल्ले पाचरे, तर ती पोयम इतक्या वेळेस बोलतीये. झालं काय, तिच्या पप्पा मी खेळत होतो तिच्यासोबत, लपाछपी खेळत होतो आणि आम्ही बेड खाली लपलो आणि ती शोधायला आली. तर तिने आम्हाला शोधलं, हे बेड खाली हे वरती केलं आणि आम्ही याच्या खाली होतो, हे वरती केलं आणि म्हणे हा डॅडा बदका बदका नाच रे. तीच तिच्या डोक्यात आहे. आम्ही इतका हसलो, तिला काय पण चालू राहते, तिला एंटरटेनमेंट करते माझं. खूप खूप मज्जा येते मला तिच्यासोबत. पूर्ण दिवस असाच जातो ना. मागं बाहेर किती छान ऊन पडले बघा. मी ना माझ्या बडबडीत सुधरत नाही, मला मी काय बोलते काय नाही. शब्द तुम्हाला काही समजत पण असतील, काही समजत पण नसतील, तर थोडं ॲडजस्ट करून घ्यावी. आमची ही नम्र विनंती आहे. हे आमच्या घराचं खालचं क्लायमेट. हे मी इकडं मिरचीचं झाड जे लावलं होतं, ही कोथिंबीर थोडी वाळून गेली. खाली थोडं पाणी पडतं ना तर थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी कधी कधी ना टाकतच नाही पाणी. तुम्हाला माहिती आहे का, चक्क काल नाशिकमध्ये पाऊस पडला. पाऊस उन्हाळ्यामध्ये नाशिकमध्ये पाऊस पडला, म्हणजे विचार करा. आमचं नाशिक असं आहे का इथं कधी काय होईल ना काही सांगता येत नाही बाबा. आता इतकं कडक होतं सकाळी आणि संध्याकाळी दबा पाऊस पडला. आणि तुम्हाला सांगते बाहेर माझ्या ना गोधड्या वगैरे टाकीत होत्या, ते बरोबरच्या त्या भाभी त्यांनी मला फोन करून सांगितलं म्हणून ठीक. नाही तर माझ्या सगळ्या गोधड्या वरल्या झाल्या असतं. कोण विचार करत तेवढ्या भरूनामध्ये पाऊस येणार आहे म्हणून. काय चालतं ना इकडं, कधी उन्हात फुल गरमीमध्ये उन्हाळ्यात पाऊस येईल, फुल पावसाळ्यामध्ये कधी येईल गरम होईल, आणि थंडीमध्ये दोन्ही ऋतू एकत्रच पडतील. काही पण चालू राहतं आमच्या नाशिकमध्ये. आणि एकदाच ते गाणं बोल, बदका बदका गाणं बोल एकदाच बोल. नाही ग, बदका बदका नाच रे तुझे पिल्ले पाच रे, सकाळपासून बोलतीन तू ते गाणं पोयम बोल. हा आता बोलणार नाही शानी. मम्मा मला तर कळले शब्द, पण आता सगळ्यांना कळतील का सांग बरं. हा तुझे गोड गोड शब्द सगळ्यांना कळणार नाही, मला तर कळले. हा बाय कर, चला आता बाय बोल. बाय लव यू बोल. उमडे फ्लँकिस फ्लँकिस. हा आता मला एक सांग, चिक्स दाखव. नोज तसं नाही दाखवायचं. लिप्स ते चिक्स आहे, लिप्स. लिप्स आहे. टीथ 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 टीथ. टंग. हा आईज, हेड, इयर, टमी, हँड,
हँड्स अप. बाय बोला आता. उद्या भेटू. व्हिडिओ पूर्ण बघा. खूप प्रेम द्या. मी तुमची अवनी. ए मम्मी तुला कोण आवडतं? मम्मा आवडतं का डॅडी आवडता? कोण आवडतं अनु? तुला कोण आवडतं? मम्मू का डॅडा? उत्तर नाही द्यायचं तिला. चालली मी मस्त आता भांडे पिंडे घासून घेतले. आता यांना नाश्ता देते, स्वयंपाक बनवते. स्वयंपाक ओ भाजी काय बनवू? भाजीचं लय टेन्शन आहे बाबा. नको शेपू डायरेक्टच बंद का? कांद्याची पात. मग भात बनवू का आता? तुरीची डाळ भात बनवते. काहीतरी बनवते मग तोंडी लावायला. हे आवळे आणले काय हो? मला ओली हळद नाही आणून दिली तुम्ही. तुम्हाला म्हटली होती घेऊन या ओली हळद. मी पिला तो एक, पण तू चांगला नाही ना लागत. मग लागायला काय चांगलं आहे? तुला काळी मिरी टाक. काळे मिरे टाकले, कडीपत्ता टाकला, आवळा टाकला. पण कांद्याचं आहे ना ते शॅशे बनवून ठेव वाटलं चांगलं लागलं ते शरीराला चांगलं आहे ना. बाकी जाऊन दे. पण मला ती वल्ली हळद दिसली तर ना मी पेट बनवून टाक ना दौरात ते आणून आणू. आईस क्यूब बनवू का त्याचे? हा आईस्क्रीम बनव. जेवण करायला इकडे बोलले ना मी तुला. हा जेवण घेतलं तिला आणि तिकडे गेली. मेरा साहिब तू मिर्जा तेरा. धर हे घे, मार देला तू. दे मग फोन इकडे. चल खूप व्हिडिओ काढते मी. मी परत आवरलं, फ्रेश झाली आणि आता व्यवस्थित सर्व आवरून घेतलंय, काम झालंय. आता निवांत बसते फोन पाहत, चाय एन्जॉय करत. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की. इथपर्यंत ब्लॉग बघितलाय तर सबस्क्राईब आणि लाईक करून जा. अनु बाय बोल. लाईक करा म्हण, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय म्हणे. तिला खूप आवडतं जेव्हा मी व्हिडिओ वगैरे एडिट करते ना, तर ती आहे ना काय करते फोनमध्ये, म्हणजे मी असं आवाज टाकत राहते ना स्पीकरमध्ये, तर मग ती येते आणि बोलती मम्मा मला बाय बोलू दे, बाय बाय बाय. मग ती येऊन ये ना बाय बोलती, बाय लव यू असं बोलती स्पीकरमध्ये, असं टोन करून. ते छान बोलते. मी तिचा व्हिडिओ काढून एक दिवशी आई हाताला काय झालं म्हणजे खाजवलं मी बोलता बोलता इतकं. काहीतरी चावलंय वाटतं, मुंगी बिंगी ड्रेस घातला तर. अवनी कुठे? काय करतो? काय करतो? काय पाहिजे? नाही साखर नाही खायची, किडे होता. सारखी साखर मागती, सकाळपासून 2-3 वेळेस साखर खाल्ली तिने. नाही अवनी नाही 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 भेटणार साखर. तुला माहिती का साखरनी काय होतं? माहिती का तुला?
इकडं बघ माझ्याकडं. साखर नाही ना, भाऊ होतो, भाऊ किक्का. इकडनं उजीर पडतो ना मस्त, त्याच्यामुळे असं ते फेसवर असं थोडस लाईट पडतं, असं उजीर त्याच्यामुळे असं चमकतं ना, वेगळं वागतो थोडं. आय्या हा बघ कसं करून ठेवलं यार मी हात. डेंजर वाटतो. का बरं का करते असं? चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.